नमस्कार मंडळी, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीताफळ तोडायला आम्ही सगळे निघालेलो आहोत. आता मामा सुद्धा निघाले आहेत आमच्या सोबत. तर बघू आपल्याला सीताफळ भेटते की नाही. पहिलं सीताफळ आम्हाला भेटलेलं आहे. हा बघा, ही सीताफळ पहिलं सीताफळ आम्ही तोडायलो दादा. मायावर आलोच मला अरे इथं मायावर आलो. हो, गाडी आणली त्याने खाली सोडली. नाही नाही, मी सांगितलं ना त्यांना की जसं तोडे तसलं तोडा. लाल 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 बघून आता बोल. हो, रात्री गावात आल्यावर लागन दमानी खाली बघून तोडा. अरे वाकड करायचं तिथंच तुटतंय बरोबर. आमचे जनावर मामा बांधायला चालले तिकडं. बांधून आल्यानंतर आमच्या सोबत येणार आहेत ते. एवढं भारी वाटेल ना, खरंच वातावरण एवढं सुंदर आणि एकदम भारी आहे. भरपूर दिवसानंतर असं बघायला भेटलं, कारण पावसाळ्यामध्ये कधी आलो नाहीत आम्ही तिकडं मामांच्या इकडं. बघायची तर भरपूर इच्छा होती, पण कामधंद्यामुळं येणं वगैरे जमत नाही. त्यामुळं आम्ही आज एवढा टाईम काढून आलेलो आम्ही सगळी फॅमिली. तरी बी आमचे 2 जण आले नाहीत, भैया आणि बाळ. जेवढे म्हणजे त्यांची परीक्षा वगैरे चालू होते ना, त्याच्यामुळे त्यांना यायला जमलं नाही. बाकी आई आली आहे, वैशू आहे, तुम्ही तर बघितलंच. बाकीचे सगळेजण आलेत, फक्त 2 सोडता. हे असा खाली म्हणजे गवत आहे ना, एवढं हाईटवर आहे ना, मस्त वाटतंय. बघू शकता तुम्ही गवत कसं वाटतंय. खरंच खूप आजूबाजूचं वातावरण बघू शकता तुम्ही, किती हिरवगार आहे. आणि आम्ही भरपूर हाईटवर आहे, खालून डोंगरावरून भरपूर हाईटवरती येत आम्ही सध्या. आणि इकडं सीताफळ तोडायला लागले. एका झाडाला बघू शकता तुम्ही किती सीताफळ आहेत, जबरदस्त सीताफळ आहेत. खायला तर काय आम्ही विकत आणून खाऊ शकलो असतो, पण हे डोंगरातले खरंच 1 नंबर आहेत. ते म्हणजे झाडालाच पिकलेले असतात. हे किती लाल झरीत असे डोळे उघडलेले. डोंगरावरचे लय गोड असतात. गावरान किती मस्त आहे बघा, लाल लाल मस्त हिरवे. कधी झाडाचे तोडून खाल्लेलेस का तू? पहिल्यांदाच आले. बघ ते मोरांचा आवाज. आवाज आलाय मला बघायचे दादा. चला तिकडं आमचा अनुभवी खिलाडी, तिकडं ताई पाठीमाग भरपूर मजा घ्यायला लागले. कारण असं वातावरण ते बी सगळे पहिल्यांदाच अनुभवायला लागलेत. मज्जा यायला लागली. लय मोठे मोठे आहेत त्या झाडाला नाव. लय सीताफळाची झाड आहे तिकडं. खा चांगलंय बघा, लाल लाल मस्त. इथं झाडाला पिकलेले एवढं किती मस्त आहे, केवढे मोठे मोठे. हो, खा. गोड आहे का बघा, खाऊन. गोड आहे ना. एवढं गोड आहे ना, एवढं गोड आहे विच्चे हाड. भरपूर गोड आहे, एवढं गोड आहे ना, लिमिटच्या बाहेर. खरंच एवढा किती पिकलेलं आहे झाडाला. वा, खरंच पडताल कुठे उतरले. मामाने पाठी मागून येऊन एवढे सीताफळ तोडले. तुम्हाला खाऊ वाटत नसते मामा इतके जवळ असल्यामुळं? नाही, याच्या दिवशी सीताफळ तोडे होते, तर मग बायको मला लय बोलली. का म्हणजे कशाला आणले हे दगडावणी वज घेऊन चलणं होत आहे का, आणि ह्याला कोणी काय नेणार आहे. मी कोणा तेव्हापासून सीताफळ तोडायचे बंद करून टाकले. खाऊ वाटले तर आपले 2-3 कुठे तोडून टाकायचे रांग. एकदम एवढे बघून नाही खाऊ वाटत. हा,
लय सीताफळ भारी भारी वाहिलेत, कुणी पडायलंय, कुणी पडायलंय, कुणी काय व्हायलंय. तर पडायले हा? कुठावी हा. ते दीदीने आदलं पोत आणले अजून तिकडनं भरून. चल पळकर. तुमची मेहनत तुम्हाला दाखवतो, कारण आम्ही अर्धा एक तास झालं सीताफळ तोडतोय आणि आम्हाला भरपूर म्हणजे हाती लागलेत. बघू शकता, आता तुम्हाला सीताफळ दाखवतो, तुम्ही अंदाजा लावा की सीताफळ किती असतील, किती किलो असतील. कारण आम्ही तर अंदाजी 200-250 सीताफळ तोडलेले आहेत आमच्या सगळ्या परिवाराने. म्हणजे मजा करीत मी पडलो बी 2दा त्याच्यात, मला छिलटा बी निघला पायाचा हाताचा. हे बघू शकता आमची मेहनत. अगं बाया 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 बाया. सीताफळ बघा, हे सीताफळ अजून हे तर काही नाही, बॅगीमध्ये येत. इथं पोतं ठेवलेलं, त्या पोत्यामध्ये दिदी पोते घेऊन आली, पोत्यामध्ये येत. आणि परत मी तिथं ढिगारा ठेवलेला आहे, तिथं पण आहेत भरपूर सीताफळ तोडलेले आहेत. आता तोडलेत तर खरं एवढे मोठे सीताफळ, पण आता न्यायचेत कसे? इथून तर कम से कम 3 किलोमीटर रस्ता आहे, हायवे. आता खांद्यावर न्यायचे, गाडी आपल्या अलीकडे लावली, पण ते गाडीपर्यंत मी न्यायचं म्हणले की सोपं नाही. आता यांनी मजा तर मारली, आता सीताफळ तोडण्यात तर घेतलाय आनंद, पण आता ते सीताफळ खाली कसे न्यायचेत आणि तिथून नाही ना बारी बारीचे आणि तुम्हीच घ्यायचे, ते खांद्यावर घ्या, डोक्यावर घ्या. पडलोय मी तिथं. वाची बैल जोड आता आपल्याच हातात सीताफळ. इथंच पिकवायची गरज नाही, इथंच पिकलेले सीताफळ भेटायला लागले. डायरेक्ट खोबरं, मामा डायरेक्ट खोबरं घेऊन आले. आता एवढी मैफिल आमची थकून सीताफळ तोडून निवांत बसलेली आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कोण आहेत आणि ही कोण आहे, तर तुम्हाला माहितच असेल की आमची आई जी आहे तिची ही मावशी आहे आणि हे जी मामा आहेत हे तिचे मामा आहेत, आमचे आजोबा म्हणजे आमचे आजोबा. तर यांचं नाव आहे उत्तम मोमीन. उत्तम मोमीन. हे रहिवाशी आहेत मैंदा पोखरीचे. कारण इथं हे त्यांचं शेत आहे, जिथपर्यंत बी दिसतं इकडचं ते बाजूचं किंवा या साईडचं हे सगळं शेत त्यांचं आहे. त्याच्यामुळे ते शेतातच राहतात. तुम्हाला मी दाखवलं मगाची झोपडी वगैरे, ती हे शेतातच राहते आणि गुरंढोरांचे म्हणजे सांभाळ करतात ते. त्यांच्याकडे 2 बैल आहेत, गाय आहे आणि काही शेळ्या वगैरे आहेत. आणि ही जी मावशी आहे ही राहती बघा पिंपळनेर साईडला, शेजनपूर लोणी या ठिकाणी. ही सुद्धा 2 दिवसापूर्वी आलेली इथं मामांना भेटायला. बाकी हे सगळे एकमेकांना भेटतात. अजून सुद्धा एवढे वय झाले तरी बी एकमेकांचा सहारा सोडित नाहीत. आड्या अडचणीला एकमेकाच्या धावून येतात किंवा काही प्रॉब्लेम असले तर एकमेकाला कॉल वगैरे करतात. पण आता सध्याची आपली पिढी अशी आहे की कुणी कुणाला बघत सुद्धा नाही, कुणी कुणाला कॉल बी करीत नाहीत. तर तुम्हाला आमची फॅमिली कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आम्ही सीताफळ तोडलेले किती तोडले ते तुम्हाला शेवटपर्यंत दाखवतो. तोडलेत भरपूर अख्खं पोत. चहा पाणी घरी गेले करू. झाले आमचे सीताफळ वगैरे तोडून आता निघालो आम्ही सगळी लाईनी घरी. बाई अगं आकाश किती हे कशा गप्पा चालल्यात ह्यांच्या. वर्षामध्ये भेटले ते एकदम काय आता बघायचंच काम नाही. लिंबाखाली ह्या बाकी तर बसलोत म्हणून आका दादाला मात्र काय करावं कसलं गाणं हे काय करू लाव ह्याला करायला गे आकाशला इतकं झाले आमचं सगळं गोळा करून सीताफळ वगैरे मस्त गप्पा वगैरे मारले, सीताफळ खाल्ले. आता निघालो तर आम्ही घरी खाली चालू. आता सगळेजण लाईनी पुढे ते चाललेत पोत घेऊन सीताफळचं. आई हे मागून यायला लागलेत. आम्ही चालू आता हळूहळू. थकलो तर आम्ही पण एकदम मस्त मज्जा आली आणि एकदम भारी वाटलं. मस्त आम्हाला व्हिडिओ काढायला पण. बैल वगैरे शेळ्या, परत एवढं मोठं शेत हिरवगार. लय पळायला लागले बाबा पोत घेऊन तुम्ही वजला. तर आता सीताफळ भरलेत आम्ही एवढी, एक गुण एवढी भरली याच्यामध्ये आहेत आणि ही एक भरली. आता सगळे गळून गेलेत. आता वाजलेत बघा 4:30. आता पावसाचं वातावरण होईल. रस्ता इथून जायला कम से कम 3 किलोमीटर आहे. त्यामुळे आम्ही आता लगेच निघणार आहोत.
कारण पावसामुळे जर पाऊस आला तर इथंच बसून राहावं लागेल आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही निघलो आता लगेच घराकडे. अशा माणसाने खुशाल बास टाकून 4 माणसात रस्त्याला कुठेही बसायचं ना, नायचं प्यायचं. मी काय याप माग लावलाय काय नाही. तिला तिचे पैसे पडेत म्हणून 4 माणसांनी सांगितलं दादा, हप्ते पडेच म्हणून. आता उद्या तर बाजार आहे म्हणली, परवा दिवशी जाऊन उचली ते घरकुलाचे. म्हणलं तिथंच बांधा आणि ह्या जनावराला तिथं काही बी करून एका जागेवर बांधून टाका. आणि तुम्ही काय रानात फिरून येऊ नका. कशाला यायचंय जनावराला चार आहे काय आहे मावशी एका जागेवर बसून नसू दे असं नाही तर एक आहे मामा आता दाबण कुठं गौस काय एखादी गाडी पिढी दादा आडकीताने बोळ पाडा, धरा जाडा वाकडा आडकीता हाई. कशातले काय टाका अजून त्याच्यात कशातले बाई कशी पाय ना पाय जात असतील ना. पाय ना पाय. सकाळी उठायचंय बाय, उठायचं ह्या जनावराचं शेण काढायचे, पुन्हा हे जनावर बांधायचे. मी उठलं की पुन्हा शेळ्या बांधायच्या, जनावर बांधायचे. तिथून नाही ती पाणी आणायचे डरा मागून. ते पाणी आणलं की पुन्हा पियाचं पाणी जाऊन आणायचं. मग एवढं अति कष्ट काम काय बाबा हे असं खोस. दादा हे बघ दाबण बघाय गेल का दादा? नका नका हाय आडकीता, काय गरज नाही दाबणची. गाठ मारती तर गाठ मार बाबा. गाठ मारा ना तिथं पॅक करा चांगलं, नाही तर रोडने जात आणि सगळे काय पडतात. गरज नाही दाबण्याची. सापडलं सगळं. फुल काढायचं तसं जवळ पाड बाबू गळते टाकलं बारीक मुंबत होते बाई. देवा देवा देवा. ते मामा बघ ना किती लांबून पाणी आणतात खालून, त्या कोपऱ्याच्या विहिरीहून पाणी घेऊन येते ते एकटेच. आणि रोज आंघोळीला बी पाणी तिथूनच, प्यायला बी पाणी तिथून, कपडे धुवायला बी तिथून. कमाले पण त्या मामाची बघ ना, पण ते किती खालून घागर घेऊन आले. कमाले बाबा रोजची त्यांची घेऊन यायची. आणि लगभग त्यांचं वय 80 तर असन, 80च्या पार असन. पण एवढी काय असंच इथं चला चहा वगैरे पिलो तर आम्ही आता गप्पा वगैरे मारून निघालोत. मला का नाही रस्ता दाखव ना आम्हाला आम्ही कसं बी आलोत मग हे काय निभा खाल्लं रस्ता आहे ना, माझ्या निभा खाल्ल्या मोठ्या डरमापासूनच आहे ना. आपण आता आलो तिकडनंच असन ना. घेते हे जायचं पलीकडे. कुठे खाय बॅग. चला चला. इथं विहीर आहे बघा, ह्या विहिरीमधून सगळं इकडं पाणी वरती पाईपलाईन करून सगळीकडं सोडले. गच्च भरली चांगली विहीर सगळी. सगळे गेलेत पुढं, मी एकटीच पाठीमागे. मस्त मज्जा वगैरे आली आम्हाला. आता फिरून आहे बघा किती वरती गेलो होतो आम्ही. आता एवढा चढ उतरून खाली आलो होतो आम्ही सगळेजण. आता गाडीवरती न्यायचे आम्हाला ते पोतं वगैरे. चला मग निघतो. आतमध्ये गाडी लावली होती कारण का तिकडनं दुसऱ्या गाड्या जायला रोड नव्हता त्याच्यामुळं. मग आता गाडी काढायला लागलेत. गाडीवरती ते पोते ठेवायचे आता दोन्ही पण. काय करावं पाडले हिथंच न्यायच्या अगोदरच. गोदर हातरून त्याच्या सीताफळ शिजीनं लावून कपडे टाका. लय मस्त दगड ते मा. ए माझं ऐका पडन म्हणून तक तक चालली नुसती. काय झाले त्यांना कोणाला? त्यांना कोणला? आईला एवढं काय जवळ आहे का ते? आता किती लांब जायचंय चालत? ती पडली बघ तशी तर टाक दे. आलो त्या रोडने आता परत चाललो होतो आम्ही. आता ऊन बी जरा कमी झालंय. चला आई. निघाली आमची सवारी एका पाठोपाठ सगळेजण. चारा खायला आणल्यात वाटतं काय. आता वन गाई येत्या तिथं फिरीपासून कापसात खाया राहतात म्हणून ती भोंग्या वाजीचे दादा तरी खात्यात. तेच वाजवलं होतं म्हणून ते आलते खाली मागाशी वरती होते. त्यांना आवाज गेला. शेळ्या बैल चारा खायला आणले. वा ये
आमच्या बरोबर चालायला लागले शेळ्या. नेली काय की मग इथूनच तिकडं घोडा, रस्त्यातून की मग घोड्याचं पिल्लू कुत्रा बी आहे. सगळं आहे. बैल आलेत लय पण. तर बघू शकता आमची मेहनत. एवढे मोठे आम्ही सीताफळ घेऊन आलेलो आहेत आणि परत त्या बॅगेत सुद्धा आहेत आणि त्यामध्ये सुद्धा थोडे आहेत अजून. खूप थकून गेलेलो आहेत आता. चला तर मग रात्री बी भरपूर झालेली आहे, आता थोडीशी विश्रांती घ्यावा असं म्हणतो. चला, बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.